मुंबईच्या लोकलमध्ये आता मराठीलाच प्रवेश बंदी केल्याचं दिसतंय। अंतर्गत भागातील सूचना केवळ हिंदी आणि इंग्रजीत असल्याचं समोर आलंय। दाराबाहेरील सूचनांमध्येही अनेक चुका असल्याचं समोर आलंय। मुंबई रेल्वे विभागाला मराठीचं वावडं झाल्याचंही दिसतंय। पण या सूचना पाहतोय हिंदी आणि इंग्रजीमध्येच या सूचना आहेत, तर मराठीच्या सूचनांमध्ये चुकाही असल्याचं दिसतंय। आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रतीक्षा, आता मुंबईच्या लोकलमध्ये मराठीलाच प्रवेश बंदी केल्याचं समोर येतंय। विभागाने खरंच अक्षम्य अशी चूक केलेली आहे किंवा किंबहुना आपण असं म्हणू शकतो मराठीला डावललेला आहे। आतमध्ये ज्या सूचना देण्यात येणार आहेत त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये असणार आहे आणि प्रामुख्याने जर आपण हा फोटो पाहिला तर त्यावरती जे मराठीत लिहिलं गेलेलं आहे ते पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने लिहिलेलं आहे। म्हणजे 24 ला 24 तास फक्त, आणि त्यातही इतक्या व्याकरणाच्या चुका आहेत। म्हणजे मराठी लिहिताना त्यात अक्षम्य अशा चुका केलेल्या आहेत आणि त्या विरोधात लोकलमध्ये मराठीलाच प्रवेश बंदी, म्हणजे महाराष्ट्रात चालणाऱ्या ह्या ज्या नव्या लोकल, काल आपण त्याचे व्हिडिओ पाहिले असतील अनेक माध्यमांवरती आलेले, त्या लोकलमध्ये नव्या आलेल्या लोकलमध्येच मराठीचा वावडा आहे की काय असं पाहायला मिळतं। आणि यामध्ये प्रामुख्याने याच्या चुका दिसत आहेत तर मराठी वाचनातल्या चुका असतील किंवा मराठी जे ऐकायला येतं लोकांना, ज्यातून सूचना दिल्या जातात ना प्रवाशांना, त्यामध्ये सुद्धा मराठीला डावललं गेलेलं आहे। त्यामुळे आता रेल्वे विभाग काय स्पष्टीकरण देतं याकडे हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच प्रतीक्षा, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबईच्या लोकलमध्येच आता मराठीला प्रवेश बंदी केली आहे। मराठीत लिहिलेलं वाक्यही आता व्याकरणात चूक असल्याचं समजतंय। तर निव्वळ नियमांखातर मराठीत लिहिलंय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय।